हॅलो मम्मी. हॅलो. गुड मॉर्निंग. वेलकम. थँक्यू. आम्ही आजीकडे आलो आहोत. हाय. मॅच झालं थोडंसं. आमच्या दोघांचं सारखं आहे जरा जरा. हो. जरा जरा आम्ही आईस्क्रीम खाल्लं. कोण खाल्लं? आम्ही खूप आईस्क्रीम खाल्लं. खूप आईस्क्रीम. बदाम आईस्क्रीम, अंजीर आईस्क्रीम खाल्लं. अंजीर. हो, आम्ही यायच्या आधीच आजीनी आईस्क्रीम आणून ठेवलं होतं खूप. आजीकडे बसून काम फटाफट झालं जरा, नाही तर एरवी इतक्या लवकर होत नसतं. इतक्या लवकर. बाबांवर गेली ना संध्याकाळी. त्या दिवशी तर काही होणार नाही. नाही, त्या दिवशी flat. हा फ्लॅट. राज तू काय घालून बसलायस? मी हे घालून बसलोय नेक सपोर्ट, की माझी मान दुखते, मसल टिअर झालाय माझा मानेला. ॲक्टिंग काय करते, ब्लॉग करते म्हणून तर ॲक्टिंग करते. नाही कॉन्शियस झाली नाही बघ, ही काहीच नाही म्हणा. हिला का नाही घेतो तू ब्लॉगमध्ये? इथं मेन आहे. हॅलो. घेतलं ही मम्मी आणि मम्मीची खाऊची बॅग. कुठे चाललंय? पद्माकर काकांना भेटायला लातूरला. यश आज आईची पर्स सांभाळतोय. कुठे चाललो यश आपण? आता आपण चाललोय कनकाळेश्वर मंदिर. कनकाळेश्वर मंदिर. कनकाळेश्वर मंदिर. हॅलो. हॅलो. आता आज आम्ही चाललो आहे कनकाळेश्वर मंदिर. Which is on the way to लातूर. आज आम्ही चाललो आहे पहिले कंकाळेश्वर मंदिर जे आहे बीडमध्ये, आणि त्यानंतर आम्ही जाणार आहे लातूरला. आणि आम्ही आज आमच्या दोन्ही आईंसोबत चाललो आहे. तर आम्ही आता तुम्हाला मंदिरात दाखवू कसं आहे मंदिर. काय तर हे आहे कंकाळेश्वर मंदिर. हे मंदिर बीड सिटीच्या एकदम मध्यभागी आहे. असं म्हणतात की हे मंदिर अराऊंड 700 ते 1000 वर्ष जुनं आहे. हे यादव काळात बांधलं गेलं आहे आणि हेमाडपंथी स्टाईलमध्ये, म्हणजे सिमेंट यूज न करता फक्त दगडांपासून इतकं स्ट्रॉंग स्ट्रक्चर तयार केलं आहे. मंदिरात जाण्यासाठी पायऱ्यांनंतर एक ब्रिज आहे आणि त्या ब्रिजवर पाणी आहे. सो तुम्ही मंदिरात जायच्या आधी तुमचे पाय धुतले जातात. मंदिरमधले पिलर्स खूप ब्युटिफुली कार्व्ड आहेत. प्रत्येक पिलरवर एक वेगळं डिझाईन आहे. डिटेलिंग इतकी परफेक्ट आहे की तुम्ही फक्त बघतच राहाल. इथे साऊथ इंडियन टेम्पलसारखे हेवी डेकोरेशन नाही आहे. या मंदिरात सिम्पल आणि बॅलन्स डिझाईन आहे, ज्यात स्ट्रक्चरवर जास्त फोकस दिलेला आहे. मंदिरच्या आजूबाजूला जे टँक दिसत आहेत ते फक्त सुंदर दिसण्यासाठी नाही आहेत, तर ते कूलिंग सिस्टमसारखे काम करतात आणि रिच्युअल प्युरिफिकेशनसाठी पण यूज होते. जसं मी सांगितलं, हे ब्लॅक स्टोनमध्ये बांधलं आहे आणि हेच सगळे स्टोन सिमेंटशिवाय इंटरलॉक केलेले असतात, म्हणून मंदिर स्ट्रॉंग आणि ड्युरेबल राहते. व्हेंटिलेशन आणि लाईटिंग पण खूप स्मार्ट आहे. मंदिरमध्ये नॅचरल लाईट आणि एअरफ्लोसाठी ओपनिंग्स डिझाईन केलेले आहेत, ज्यामुळे आतमध्ये थंड आणि पीसफुल एन्व्हायरमेंट असते. AC शिवाय नॅचरल कूलिंग. झालं दर्शन आमचं. झालं दर्शन. छान मंदिर आहे. कुठे चालली? आम्ही कैरी बघ तोडायला चाललो. कैऱ्या तोडायला. बापरे. आई या दोघी काय करतात? आम्ही पेट्रोल भरतो आहे आणि या जाऊन कोणत्या तरी घरातले
कैऱ्या तोडताय. अरे बस करा हो. ओ मावशी, अरे बस करा. अरे झालं होतं का आता बस. काय आणलं तुम्ही? कैऱ्या आणल्या. खूप साऱ्या कैऱ्या तोडल्या आणि हाताने तोडल्या आम्ही खांद्यानं लटकून. हे बघ कैऱ्या किती तोडल्या. 3 3 6 3 तरी 9 3 12 कैऱ्या तोडल्या. एक डझन कैरी घेतली ती पण करणार आहे. टोपी आधीच घातली छान बोलले ते. सो आता आम्ही वापस निघालो आहोत लातूरवरून. एक छोटीशी फॅमिली डिटोर करून सगळ्यांना भेटून. इथे यायचा जायचा रोड पण खूप पीसफुल आहे. सो ड्रायव्हिंगमध्ये यशला तर मजा आली. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.